नमस्कार मित्रांनो, मी भूषण तुम्ही सगळ्यांचं स्वागत करतोय MHU's एका नवीन व्हिडिओमध्ये। आता मी कुठे माहिती आहे का, आता मी सिन्नरला आहे का द्राक्षबागे शेतीमध्ये। आणि आज तुम्हाला मी महिंद्रा ओजा ज्याचे खूप सारे व्हिडिओ बनवलेले, पण 2025 मध्ये याच्याबद्दल तुम्हाला ज्या चांगल्या गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला सांगणार आहे, कारण की रिक्वायरमेंट होती आणि तुमचा भाऊ तुमची रिक्वायरमेंट फुलफिल करणार आहे। म्हणून आज आपण बघणार आहेत महिंद्रा ओजा। ॲक्च्युली हा एकदम टॉप एंड मॉडेल म्हणतो नाही का, तो आहे महिंद्रा ओजा 2127। आणि मित्रांनो, तुम्हाला महिंद्राने एक चांगली फॅसिलिटी काय प्रोव्हाइड करून दिली माहिती आहे का, तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स पण ज्या लोकांना टेक्नॉलॉजीची आवड आहे नाही का, त्यांना पूर्ण इलेक्ट्रॉनिक्स कंट्रोलमध्ये पण हा ट्रॅक्टर येतो। आणि ज्या लोकांना जे त्यांचे मॅन्युअल जी सिस्टीम आवडते त्यांना मॅन्युअल सिस्टीममध्ये पण ट्रॅक्टर प्रोव्हाइड करून दिलेला आहे। त्याच्यामुळे आज आपण बघणार आहे महिंद्रा ओजा 2127 पूर्ण मॅन्युअल बरं का। याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स नाही आहे, पण तुमची रिक्वायरमेंट असेल तर तुम्हाला कंपनी ते सुद्धा प्रोव्हाइड करून देते। चला सुरुवात करू आजच्या एका नवीन व्हिडिओला। पण सगळ्यात आधी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायचं, व्हिडिओला लाईक करायचं आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आणि कमेंट करायचं की काय तुम्हाला चांगलं वाटलं या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपण कीपासून स्टार्ट करूया। मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला कीलेस एंट्रीचं फीचर येतं बरं का, जे फ्युचरिस्टिक ट्रॅक्टर त्यांच्यामध्ये। आणि तुम्हाला मॅन्युअलमध्ये तुम्हाला एकदम सिंपल जी की आहे तिथं पण तुम्हाला फंक्शनॅलिटी दिलेली। महिंद्राचा लोगो आहे, महिंद्राची बॅजिंग याच्यावरती। आणि मित्रांनो काय सांगू तुम्हाला, डिझाईनचं एक नंबर डिझाईन आहे, विषय हार्ड एकदम, म्हणजे लॅम्बोर्गिनी अशा गाड्यांना कम्पेअर करावं असं वाटतं कधी कधी। आणि तुम्हाला एकदम फुल फ्लेज मस्क्युलर बॉडी एरोडायनामिक डिझाईन तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळते। ओके, समोरून बघायला गेले तर महिंद्राचा लोगो आहे। त्यानंतर तुम्हाला मोठे मोठे 4 प्रोजेक्टर LED हेडलॅम्प दिलेले, ज्यांचा थ्रो एक नंबर आहे, बाप थ्रो आहे, जबरदस्त। तुम्ही संध्याकाळी काम करता नाही बागेमध्ये वगैरे, बेस्ट असणार यांचा थ्रो। त्यानंतर खाली तुम्हाला बंफर दिलेला आहे, ज्याच्यावरती तुम्ही वेट लावू शकता, प्लस तुमची नंबर प्लेट वगैरे सगळ्या गोष्टी अटॅच करू शकतात। ओके, समोरून तुमचा असा एकदम पोर्शन आहे, इथे एअर वेंट दिलेले, म्हणजे जाळी दिलेली छोटीशी। इथे पण तुम्हाला एअर वेंट्स, म्हणजे कूलिंगला पण तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। साईडनं आले तर तुम्हाला महिंद्रा ओजाची ब्रँडिंग आहे 2127 ओके ओजा। त्यानंतरून पूर्ण जी लाइटिंगची सिस्टीम आहे ना, पूर्ण LED फॉर्ममध्ये दिलेली। समोरून तुम्हाला प्रोजेक्ट LED हेडलॅम्प्स, साईडला तुम्हाला LED इंडिकेटर्स, आणि जे मफलर वगैरे जे आहे ना ते तुमचं पूर्ण इन बॉडी आहे। म्हणजे कसं माहिती आहे का, मोस्ट ऑफ ट्रॅक्टर तुम्ही बघू शकता की ट्रॅक्टरचं जे सायलेन्सर वगैरे आहे ते बाहेर असतं, एअर फिल्टर कुठेतरी बाहेर लटकलेलं असतं। पण महिंद्राने कॉम्पॅक्ट डिझाईनच्या हिशोबाने आणि नवीन टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने जे आहे ते पूर्ण जी सिस्टीम आहे त्याची म्हणजे इनसाइड केलेली आहे, बोनटच्या आतच केलेलं आहे। ओके, सो हा तुमचा साईडचा पोर्शन आहे। ओके, या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला रोबोजा, मायोजा आणि प्रोजा या 3 फॅसिलिटी तुम्हाला याच्यामध्ये दिलेल्या आहे। मी तुम्हाला साईड बाय साईड म्हणजे जसं ट्रॅक्टरचा ओव्हरऑल व्ह्यू देत असेल ना त्यावेळेस तुम्हाला सांगितलं। ओके, 2025 मध्ये या ट्रॅक्टरमध्ये असे काही छोटे मोठे अपडेट्स केलेले, जेणेकरून तुमचं कम्फर्ट, तुमचं काम करण्याची इफिशियन्सी जी आहे ती बऱ्यापैकी वाढते। ओके, ही कॅबिन आहे, कॅबिन जी आहे तुम्हाला स्पेशियस बघायला मिळते। ॲक्च्युअली बघायला जर गेलं तर ओव्हरऑल ॲज पर माय एक्सपिरियन्स, मी जेवढे पण ट्रॅक्टर बघितलेले ना, महिंद्राची कॅबिन मला सगळ्यात जास्त कम्फर्टेबल वाटते, कारण की याच्यामध्ये तुम्हाला टिल्ट अँड टेलिस्कोपिक स्टेअरिंग बघायला मिळतं। ओके, जे की तुम्हाला लक्झरी कार्समध्ये या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात। टिल्ट अँड टेलिस्कोपिक स्टेअरिंग म्हणजे काय हे बघा, तुम्ही हे करू शकता, आणि प्लस तुम्ही ट्रॅक्टर स्टेअरिंगची जी हाईट आहे ती पण ॲडजस्ट करू शकता। त्यानंतर सीट जे आहे त्याला तुम्ही पुढे मागे स्लाइड करू शकता। ओके, अशा प्रकारचे जे कम्फर्टचे रिलेटेड आहे ना ते तुम्हाला सर्व सोयीसुविधा महिंद्रा प्रोव्हाइड करतं। त्यानंतर केबिनचा जो स्पेस आहे तो पण खूप स्पेशियस आहे। साईड शिफ्टिंग गिअरबॉक्स असल्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे गिअर लिव्हर्स वगैरे मधला जो हब आहे त्याच्यावरती माउंट केलेला नाही बघायला मिळणार, म्हणजे तुम्हाला चढताना ट्रॅक्टरमध्ये बसताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचं असं पाय वगैरे अडकणार नाही वगैरे, अशा गोष्टी कोणत्याही प्रकारचा असा त्रास जाणवणार नाही। ओके, तर हा असा कॅबिनचा स्पेस आहे। तुम्हाला मी फीचर्स कॅबिनमध्ये सांगेल। बॅक साईडला आले तर तुम्हाला इथे सेम आपल्याला जे LED टेल लॅम्प्स, LED साईड इंडिकेटर्स, त्यानंतरून हायड्रोलिक लिफ्टिंग मेकॅनिझम, आणि हा जो ट्रॅक्टर येतो महिंद्रा ओजा तुम्हाला याच्यामध्ये ADDC येतं, म्हणजे ऑटोमॅटिक ड्रिफ्ट अँड ड्राफ्ट कंट्रोलची जी फ्री फॅसिलिटी दिलेली आहे। आणि आता ॲक्च्युली हा ट्रॅक्टर जो आहे पूर्ण मॅन्युअल आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आहे। सो दॅट्स वाय जो ADDC आहे ना तो सुद्धा तुमचा मेकॅनिकल लिंकेजेसवाला आहे। ॲक्च्युली जे इलेक्ट्रॉनिक्स म्हणतो नाही का, इलेक्ट्रॉनिक्स ड्रिफ्ट अँड ड्राफ्ट कंट्रोल, ते एक सेन्सर येतं, पण याच्यामध्ये मेकॅनिकल असल्यामुळे तुम्हाला इथे तुम्हाला पूर्ण हायड्रोलिक सिस्टीम जी दिलेली आहे कंपनीने। ओके, खाली PTO आहे, हे हायड्रोलिकचं पूर्ण मेकॅनिझम आहे। बॅक साईडला रिअल लॅम्प दिलेला आहे, एक आपल्याला अडॅप्टर म्हणतो नाही का, जेणेकरून तुम्ही बॅक साईडला जर काही इलेक्ट्रॉनिक्स वगैरे लावता येत त्याचा पॉवर सप्लाय, ह्याला ट्रँगल दिलेला आहे। टूल बॉक्स दिलेला आहे जो की मेटलचा आहे, आणि सफिशियंट जे तुमचे टूल्स आहे रेग्युलर ते तुमच्या याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता। ओके, बॅक साईडचा पूर्ण पोर्शन झाला आहे। आता दुसऱ्या साईडने येऊया, इथे परत तुम्हाला सेम महिंद्रा 2127ची बॅजिंग आहे, ओजाची बॅजिंग आहे, आणि असाच जो सेम लुक याबद्दल आहे तो तुम्हाला ह्या बाजूला पण बघायला मिळतो। ओके, हा तुमचा मी पूर्ण एक्सटेरियर रिव्ह्यू देऊन टाकलेला आहे। आता स्टेअरिंगचं बोलायला गेले मित्रांनो, तर तुम्हाला महिंद्राच्या ओजाच्या सर्व मॉडेलमध्ये, म्हणजे ऑटोमॅटिक असो किंवा तुमचे मॅन्युअल असो, सर्वमध्ये तुम्हाला पॉवर स्टेअरिंग जी आहे कंपनीने दिलेली आहे। याच्यामध्ये तुम्हाला जी पॉवर स्टेअरिंग आहे ती तुमची इम्बॅलन्स पॉवर
स्टिअरिंग सिस्टीम म्हणतो आपण याच्यामध्ये एकच हायड्रोलिक सिलेंडर यूज केलेलं आहे, जेणेकरून तुमचं एक व्हीलला मेन जी स्टिअरिंग रॉडची जी पॉवर आहे ती दिली जाते आणि दुसरा जो व्हील आहे तो तुमचा टायर रॉड थ्रू रोटेट केला जातो. ओके. आणि जेवढे पण महिंद्रा ट्रॅक्टर आहे मोस्ट ऑफ खूप अशा लेवलने डिझाईन केलेले की विदिन 2 मीटर म्हणजे 2 मीटरच्या रेडियसमध्ये तुम्ही पूर्ण जो होल टर्निंग म्हणतो नाही का ती तुम्ही घेऊ शकतात. ओके. आणि पॉवर स्टिअरिंगच्या बाबतीत अजून एक सांगतो, टिल्ट अँड टेलिस्कोपिक. ओके. आणि जी स्टिअरिंगची साईज आहे ना ती सुद्धा एकदम अशी जास्त मोठी पण नाही आणि छोटी पण नाही, एकदम जे पण कार्समध्ये जी येते नाही अशा टाईपचा पूर्ण स्टिअरिंगचा मेकॅनिझम इथे यूज केलेला आहे. ओके. तर हे तुमचं पॉवर स्टिअरिंगच्या रिगार्डिंग झालं. हायड्रोलिक संदर्भात बोलायचं गेलं तर वेट लिफ्टिंग कॅपॅसिटी जी आहे तुमच्या 950 किलो आहे बरं का. आणि कॅटेगरी 3चे सर्व जे इम्प्लिमेंट्स आहे हे तुम्ही याच्यामध्ये अप्लाय करू शकता. म्हणजे याच्यामध्ये कसं झालं, तुमचं प्लग वगैरे झालं, नांगर वखर वगैरे सर्व तुम्ही तिथे लावू शकता, रोटावेटर वगैरे पण ऑपरेट करू शकता. ओके. पीटीओचं बोलायला गेलं 540 RPM आणि 540 इकॉनॉमी असे 2 RPM मध्ये तुम्हाला पीटीओ बघायला मिळतो. याच्यावरती तुम्ही चिमा, ESS, विराट वगैरे जे पण लो व्हॉल्यूम स्प्रेइंग युनिट्स म्हणतो, हाय व्हॉल्यूम स्प्रेइंग युनिट म्हणतो, रोटावेटर म्हणतो, तुम्ही सर्व प्रकारचे इक्विपमेंट जे आहे तुम्ही इथं ऑपरेट करू शकता. ओके. हे पीटीओ तुम्ही बघून घ्या. 540 RPM स्टँडर्ड आणि 540 RPM इकॉनॉमी अशा 2 कॅटेगरीमध्ये तुम्हाला हा पीटीओ बघायला मिळतो. ओके. आता आपण एक केबिनमध्ये जाऊया. केबिनमध्ये तुम्हाला सगळं स्पेसिफिक सांगतो आता तुम्हाला काय काय विषय याच्यामध्ये. ओके. तर तुम्हाला समोरून जर बघायला गेला तर अशा टाईपचा डॅशबोर्ड बघायला मिळतो. हां, एक गोष्ट आहे की महिंद्राने डॅशबोर्ड खूप चांगल्या प्रकारे म्हणजे अपडेट केलेला आहे, जेणेकरून बघू शकता तुम्ही आपण सेमी डिजिटल म्हणतो नाही का अशा टाईपचं केलेलं आहे. त्याच्यामध्ये टॅकोमीटर तुमचं आहे ते अॅनालॉगमध्ये आहे, तुमचं हावर्स मीटर, टेम्परेचर मीटर आणि तुमचं टाइम इंडिकेटर जे आहे ते तुम्हाला डिजिटल फॉर्ममध्ये दिलेलं आहे. आणि साईडला तुमचे साईड इंडिकेटर, इंजिन हीट, लिफ्ट वगैरे असे जे छोटे मोठे जे नोटिफिकेशन म्हणतो नाही का इथे तुम्हाला लाईटच्या फॉर्ममध्ये दिलेले आहे. हेडरचं बटन आहे, त्यानंतर इकडे तुमचे फ्रंट लॅम्पला ऑन ऑफ करायला इथे हे बटन दिलेलं आहे. आणि एक खूप चांगली गोष्ट आहे की जे की म्हणजे एकदम प्रीमियम ट्रॅक्टरमध्ये ती गोष्ट आहे ती काय माहिती का, सिंक्रो शटल गिअर बॉक्स. सिंक्रो शटलमध्ये काय असं माहिती का, एक शटल गिअर असतो, तुम्हाला दरवेळेस आहे ना फॉरवर्ड रिव्हर्स करायला क्लच दाबून वगैरे, म्हणजे क्लच तर दाबाच ना हे पण इकडे गिअर शिफ्टिंगची गरज नाही पडणार तुम्हाला. तुम्ही सरळ इथे आहे ना, इथे तुम्ही हा गिअर नॉबला पुढे सरकवला का तुमचा फॉरवर्डला जाईल ट्रॅक्टर, आणि तुम्ही जर इकडे मागे सरकवला तर तुमचा रिव्हर्सला जाईल. तुम्हाला दरवेळेस इकडे गिअर चेंज करायची गरज पडणार नाही. इकडे गिअर कॉन्स्टंट ठेवायचा, फक्त इकडे तुम्ही फॉरवर्ड रिव्हर्स करू शकता. इथे तुमचा हँड ऑपरेट एक्सिलेटर आहे, त्यानंतर तुमचे आले इथे लाईट्सचे कंट्रोल आहे, हॉर्न आहे इथे. ओके. अशा प्रकारच्या गोष्टी आहे. खाली तुमचा ब्रेक लिव्हर आहे, म्हणजे ब्रेक हँड ब्रेक म्हणतो नाही का तो विषय आहे. आणि बाकी स्टिअरिंग तुम्हाला मी सांगितलंच आहे, जे की तुमचं काय म्हणतात टिल्ट अँड टेलिस्कोपिक म्हणतो नाही का तो विषय. कॅबिनमध्ये तुम्ही बघू शकता, मी कॅबिनचं पूर्ण सीट मागे करतो आणि तुम्ही लेग रूम बघा. लेग रूम म्हणजे विषय हार्ड करून टाकला बाई महिंद्राने काही पण म्हणा. त्यानंतर म्हणजे हाईट वाईज जरी बघायला गेलं ना काहीच अडचण नाही, बागेमध्ये तुम्ही चालू शकता, काहीच असं नाही. मी मध्ये बरेचसे शॉर्ट्स टाकील बागेमध्ये चालवताना वगैरे, तुम्ही ते चेक करू शकता. मी तुम्हाला हाईटचा वगैरे सर्व गोष्टींचा अंदाज जो आहे तुम्हाला परफेक्टली येऊन जाईल. ओके. त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये सिंगल प्लेट आपला डायफ्राग्राम क्लच बघायला मिळतो. ओके. ब्रेक दिलेले OIB सिस्टीम सोबत, म्हणजे ऑइल इमर ब्रेकिंग सिस्टीम पण दिलेली, इंडिपेंडंट ब्रेक आहे. त्यानंतर खाली एक ॲक्सिलेटर दिलेलं आहे. हा मेन गिअर तुमचा ज्याच्यामध्ये तुम्हाला 4 फॉरवर्ड गिअर दिलेले. ओके. रिव्हर्स गिअरसाठी तुम्हाला इकडे सिंक्रोमिश गिअर बॉक्स दिलेला आहे. गिअर रेशोचं बोलायला गेलं तर तुम्हाला 12 फॉरवर्ड आणि 12 रिव्हर्स गिअर तुम्हाला कंपनी महिंद्रा ओझामध्ये प्रोव्हाइड करते. ओके. हा खूप मोठा गिअर रेशो आहे. आणि एक स्पेसिफिक गोष्ट तुम्हाला सांगायची लक्षात नाही राहिली, या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला क्रिपर गिअर बघायला मिळतो. आता मित्रांनो, क्रिपर गिअरचा यूज तुम्हाला खरं सांगतो काय असतो. क्रिपर गिअर मेनली यूज करता मित्रांनो प्लांटेशनसाठी, म्हणजे आपण जे ऑनियन प्लांटेशनचं मशीन जे आहे ना, जिथे एकदम तुम्हाला एकदम प्रिसाईज स्पीड असतो आणि एकदम तुम्हाला एकदम चूक करायची तुमची शक्यता ते खूप कमी असते आणि तुम्हाला एकदम स्लो स्पीड असतो. कारण कसं माहिती आहे की मागे जे आहे ना पूर्ण वर्क सेन्सरवरती चालतं, त्या ठिकाणी तुमचा क्रिपर गिअरचा यूज कंपनी म्हणजे तुम्ही शेतकरी लोक करतात. ओके. तुम्ही इकडे बघू शकता हे गिअर लिव्हर आहे, याच्यामध्ये तुम्हाला लो, हाय आणि जो क्रिपर गिअर आहे तुम्हाला बघायला मिळतो. ओके. पीटीओचा हा गिअर नॉब आहे, इथे 12 वोल्ट चार्जिंग सॉकेट आहे. त्यानंतर इथे परत तुम्हाला एक USB टाईप Aचं पोर्ट दिलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता बॉटल कॅप होल्डर नाही का, बॉटल होल्डर ते पण तुम्हाला कंपनी प्रोव्हाइड करते. या बाजूला आले तर तुमच्याला हायड्रोलिकचे कंट्रोल आहे. ओके. जे की तुमच्याला ऑटोमॅटिक नाही आहे, ऑटोमॅटिक तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी पूर्ण सिस्टम इली चेंज होते. तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण बटनचं सिस्टम पण कंपनी प्रोव्हाइड करून देऊ शकते, काय असं अडचण नाही आहे. हे तुमचं डेप्थ, पोझिशन आणि ड्राफ्टचे कंट्रोल आहे ते बघायला मिळतात. हे तुमचं हे वेट PTO क्लच. आता याला मध्ये EPTO पण म्हणतात, काही लोक याला वेट PTO क्लच पण म्हणतात. ओके. विषय कसा माहिती आहे की मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला PTO बंद करायचा असतो त्यावेळेस आपण काय करतो, पहिले क्लच दाबतो, त्यानंतर आपण PTO वगैरे बंद करतो. पण इथे विषय तसा नाही आहे. इथे विषय कसा माहिती आहे मित्रांनो, डायरेक्ट हे बटन प्रेस करायचं, बटन प्रेस केलं, क्लच दाबायची पण गरज नाही का तुम्हाला, बटन प्रेस केलं का तुमचं PTO जायचं तुम्ही इथून ऑन ऑफ करू शकता. ही खूप म्हणजे खूप चांगली सोयीसुविधा आहे कंपनीने याच्यामध्ये करून दिलेलं आहे. जेणेकरून काय होतं ते का तुमची टाईम आहे ना खूप वाचतो आणि शेतकऱ्यांची इफिशियन्सी आहे ना काम करायची ती पण खूप वाढते. ओके. तर अशा प्रकारचा हा पूर्ण सेटअप आहे केबिनचा. इथे तुम्हाला बघायला गेलं तर तुमचं
4 लिव्हरचा हा म्हणजे 2 व्हील ड्राईव्ह 4 व्हील ड्राईव्हचा हा गिअर लिव्हर आहे. ओके, आणि इथे तुमचं ऑइल प्रेशर मॅनेज करायला तुम्हाला इथे कंपनीने प्रोव्हिजन्स करून दिलेला आहे. अशा प्रकारचा मित्रांनो हा पूर्ण केबिनचा स्पेस मी तुम्हाला दाखवलेला आहे. कसा वाटला मला नक्की सांगायचं कमेंट बॉक्समध्ये. ओके, डिझेल टँक आहे. डिझेल टँकची कॅपॅसिटी मे बी 25 लिटरच्या आसपास होऊ शकते, 22 ते 25 लिटरच्या आसपास. ओके, तिथे मी गेस करून घ्या. ओके, आता तुम्हाला पूर्ण ट्रॅक्टर मी दाखवला आहे. आता आपण जाऊया कुठे माहिती आहे का, मेन काय असतं इंजिन बाई इंजिन इम्पॉर्टंट आहे. सो तुम्हाला जर बोनट ओपन करायचं असेल तर मी इथून जे आहे याला रोटेट करायचं, याला चावी वगैरेची काही गरज नाही आहे. ओके, त्यानंतर तुम्ही तुमचं इथून बोनट वगैरे उचललं. ओके, तर मित्रांनो आता तुम्हाला इंजिनचं दाखवतो. मित्रांनो जे इंजिन बनवलेलं आहे माझ्या 20 हार्ड करून टाकलेला आहे. यामध्ये तुम्हाला यानमारचं इंजिन बघायला मिळतं 3 सिलेंडरचं, जे की 27 HP पॉवर प्रोड्यूस करतं. ओके, महिंद्राच्या ऑल ओव्हर ट्रॅक्टर सोडले म्हणजे कोणते माहिती आहे का, महिंद्राची जी मिनी ट्रॅक्टरची सिटी आहे ना, म्हणजे लाईक 30 HP पर्यंत सगळे यानमार इंजिन यूज केलेलं आहे. आणि मोठे ट्रॅक्टरमध्ये महिंद्राने स्वतः त्यांचं इंजिन यूज केलेलं आहे. यानमारचं इंजिन तुम्हाला माहिती आहे इफिशियन्सी चांगली आहे भाई, मायलेज चांगलं देते इंजिन, आणि त्याचसोबत इंजिनचा जो मेंटेनन्स पण म्हणतो ना खूप कमी आहे. मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला यानमारचं 3 सिलेंडरचं इंजिन दिलेलं आहे, जे की 27 HP पॉवर प्रोड्यूस करतं. ओके, किलोवॅट हॉवरमध्ये बोलायचं म्हटलं तर 20.2 किलोवॅट हॉवरची पॉवर तुम्हाला बघायला मिळते. आणि जे रेडिएटर आहे तुमचं आलं माय बी 1 लिटरचं रेडिएटर असावा, जे कुलिंग चांगलं करेल. त्यानंतर तुमचं आलं इयर फिल्टर जे आहे ते ड्राय टाईप इयर फिल्टर दिले तुम्ही बघू शकता. आणि जे मफलर आहे जे ट्रॅक्टरचं सायलेन्सर म्हणतो ते पण तुम्हाला कंपनीने याच्यामध्ये इनबिल्ड दिलेले आहे. तुम्हाला साईडनं वगैरे असं काही जास्त असं ते खूप ऑड दिसतं नाही का, पण डिझाईनचे लुक्स वगैरे ठेवण्यासाठी कंपनीने एकदम भारी त्याची सोय करून दिलेली. ओके, आणि त्यानंतरून पुढे बॅटरी वगैरे ठेवायला जागा दिलेली इथे. त्यानंतर तुमचं थोडेसे रिले वगैरे म्हणतो नाही का, फ्युजेस वगैरे त्याची सिस्टीम पूर्ण इम्प्लिमेंट केलेली आहे. कुलंट फ्लुइड टाकू शकता तुम्ही. ओके, लिक्विड कूल इंजिन आहे पूर्णपणे, आणि डायरेक्ट इंजेक्शन टेक्नॉलॉजी सोबत येतं, म्हणजे डिझेल डायरेक्ट इंजेक्शन बरं का, जे की मोस्ट ऑफ कंपन्यांमध्ये यूज केली जाते, मोस्ट ऑफ ट्रॅक्टर इंडस्ट्रीमध्ये ती यूज केली जाते. कारण की CRDI पण आलेले आहे आता नवीन, पण जे DI इंजिनची इफिशियन्सी आहे ना ती मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे. कारण की DI इंजिनचा मेंटेनन्स खूप कमी असतो, प्लस DI इंजिन जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे इफिशियन्सी देत होतं. त्याच्यामध्ये तुमची व्हायब्रेशन कमी होता, नॉईज कमी येतो, आणि हार्शनेस म्हणतो नाही का आपण ती पण कमी, म्हणजे जास्त कम्फर्टनेसचा भाग म्हणा असा, जो की तुम्हाला खिशाला पण भारी असतं आणि स्वतःच्या तब्येतीला पण चांगला असतं. ओके, अशा प्रकारचं आहे ना NVH खूप चांगल्या प्रकारे याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे. आता हे सर्व झालं. आता मी तुम्हाला जो आपला एकदम मेन मुद्दा काय होतो माहिती आहे का, याच्यामध्ये टायर्स. तर मित्रांनो पॉवर स्टेअरिंग तुम्हाला सांगितलं. टायर साईजचं बोलायला गेलं तर हा 27 HP आहे. मी याची टायर साईज सांगतो तुम्हाला फ्रंटला 180-85 D12 टायर बघायला मिळतात. ओके, जे की ट्यूब टायरचा पुरा सेटअप आहे. आणि बॅक साईडला आले तर तुम्हाला 8.3 20चे टायर बघायला मिळतात. ओके, टायर साईज तुम्ही थोडीशी हे करू 9.5-3चे पण टायर तुम्ही हे करू शकता. 9.5-20चे पण टायर तुम्ही याच्यामध्ये ॲप्लिकेबल आहे, असं काय अडचण नाही तुमच्या याच्यानुसार. पण ही टायर साईज एकदम ओके असं मला तरी वैयक्तिक वाटतं. ओके, तर मित्रांनो हा अशा टाईपचा पूर्ण सेटअप आहे याचा ट्रॅक्टरचा. आता मी तुम्हाला डायमेन्शन सांगतो. डायमेन्शन्स कसे कारण कसं मित्रांनो डायमेन्शन्स खूप इम्पॉर्टंट असतात कोणत्या ट्रॅक्टरमध्ये. ओके, तर मित्रांनो या ट्रॅक्टरचा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे तो तुमचा आला 330 mm बरं का. ग्राउंड क्लिअरन्सच्या बाबतीत भाई ट्रॅक्टर मी मान्य करतो खूपच चांगला आहे. बाकीच्या ट्रॅक्टरपेक्षा तर माझ्या नंतर 5 mm जास्तच आहे नाही का. त्यानंतरून जी टर्निंग रेडियस आहे ती तुम्हाला पहिलेच बोललो होतो 2.1 मीटरची जी टर्निंग रेडियस आहे. ओके, ट्रॅक्टरची रुंदी जी आहे म्हणजे विड्थ म्हणतो ट्रॅक्टरची ती आहे तुमची वाली 810 mm बरं का. स्टँडर्ड विड्थ आहे का, म्हणजे याला तुम्ही जर टायर साईज वाढवली तुम्ही वाढू पण शकता, पण ही तुमची वाली आहे ती 810 mm ही एकदम स्टँडर्ड विड्थ आहे ती. आणि ट्रॅक्टरची जी मागच्या टायरची रुंदी आहे ती तुमची वाली 946 mm एवढी येते. ती ॲक्च्युली ऑप्शनल आहे. तुमची 810 स्टँडर्ड आहे ती दोन्ही पण तुम्ही जर तुम्हाला वाटलं टायर साईज वाढवली तुम्ही तर तुम्हाला 946 पण तुम्ही करू शकता. ओके, तुमच्यावरती तुमचा यूज काय वगैरे असतं. तर अशा प्रकारे आहे ना मित्रांनो तुमचा या ट्रॅक्टरचे डायमेन्शन्स मी तुम्हाला सांगितले. ओके मित्रांनो, तर आता तुम्हाला मी 3 जे फंक्शन म्हणतो नाही का, रोबोजा, प्रोजा आणि मायोजा. मित्रांनो हे बघा, रोबोजा म्हणजे काय माहिती का, याच्यामध्ये ना थोडे इलेक्ट्रॉनिक फीचर्स ॲड केलेले. आता वैयक्तिक घ्या ट्रॅक्टरमध्ये म्हणजे याच्यामध्ये मॉडेल येतं त्याच्यामध्ये तुम्हाला भेटतात, पण त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण जे बघा आता म्हणजे रोबोजामध्ये काय येतं तुमचं EPT येतो, म्हणजे इलेक्ट्रॉनिकली ऑपरेटेड हायड्रोलिक्स वगैरे अशा सिस्टीम्स येतात नाही का. तुम्हाला ही फॅसिलिटी महिंद्राने आणून दिलेली आहे याच्यामध्ये. हा पूर्ण रोबोजाचा एक प्रश्न आहे. ओके, प्रोजा म्हणजे काय माहिती का, याच्यामधले व्हायब्रेशन्स वगैरे खूपच कमी आहे. त्यानंतर केबिनची पण तुम्हाला सांगितलं मी कम्फर्टेबल आहे. त्याच्यामध्ये टिल्ट अँड टेलिस्कोपिक वगैरे ॲड केल्यामुळे काय होतं का कम्फर्टनेस तुमचा वाढतो. आणि कम्फर्ट वाढला म्हणजे काय होतं का फार्मर जास्त काम करू शकतो. म्हणजे या ठिकाणी तुमची प्रोडक्टिव्हिटी आहे ना ती प्रोडक्टिव्हिटी खूप जास्त वाढते. त्यामुळे मित्रांनो याला प्रोजाचा पण एक दर्जा दिलेला आहे. ओके, आणि त्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये येतो एक मायोजा म्हणजे काय इंटेलिजन्स. आता या ट्रॅक्टरमध्ये मित्रांनो तुम्हाला सांगतो
की तुम्हाला मोबाईल कनेक्टिव्हिटी फीचर आहे ते तुम्हाला कंपनी प्रोव्हाइड करते. याच्यामध्ये काय माहिती आहे का, महिंद्रा ओजाची एक ॲप आहे ती, ज्यामध्ये तुम्ही ट्रॅक्टरचं लोकेशन, ट्रॅक्टरचा डिझेलची लेवल, त्यानंतर ट्रॅक्टरचा कसा RPM चाललेला आहे, ट्रॅक्टर कुठं जातोय, त्यानंतर ट्रॅक्टरचं टेम्परेचर किती वगैरे अशा ज्या बारीक गोष्टी आहेत जे की आपल्याला बऱ्याचशा शेतकऱ्यांना या गरजेच्या असतात. तर तुम्हाला हा ट्रॅक्टर तुमच्या मोबाईलवरती लाईव्ह डाटा तुम्हाला शेअर करत असतो. म्हणजे मित्रांनो तुम्हाला तिन्ही पण गोष्टी एक्सप्लेन केला. काय माहिती आहे का, रोबोजा, प्रोजा आणि मायोजा अशा 3 जे नेक्स्ट लेवलचे इंडस्ट्रीमधले फीचर जे आहे ना ते तुम्हाला महिंद्रा ओजामध्ये प्रोव्हाइड करते. ओके, आता सर्व झालेलं आहे मित्रांनो. आता आपण ट्रॅक्टर चालू करून बघूया. ओके, पहिले मी बोनट लावून घेतो. ओके, पहिले आपण चालू करायला लावूया. आणि मित्रांनो तुम्हाला हा ट्रॅक्टर पहिले पूर्ण न्यूट्रल करायला लागेल. म्हणजे शटल गिअर पण न्यूट्रलला ठेवावा लागेल आणि तुमचावाला मेन गिअर आहे तो पण न्यूट्रलला ठेवावा लागेल. ओके, आणि देन तुम्ही ट्रॅक्टर स्टार्ट करू शकता. ओके, अशा प्रकारे आहे ना ट्रॅक्टरचा एक साऊंड आहे. स्टार्टिंग जी आहे ट्रॅक्टरची खूप कम्फर्टेबल आहे, झटका मारत नाही, काहीच नाही. आणि व्हायब्रेशन पण खूपच कमी आहे, त्या बाबतीत मी मान्य करतो. ओके, आणि तुम्हाला ट्रॅक्टर मी रेस पण करून दाखवतो. ओके, अशा प्रकारे मित्रांनो हा आहे महिंद्रा ओजा 27 HP, 30 HP, 24 HP आणि 21 HP अशी ह्या ट्रॅक्टरची एक कॅटेगरी आहे. ओके, मेन ट्रॅक्टरमध्ये हे सर्व ट्रॅक्टर डिझाईनच्या बाबतीत सर्व गोष्टींच्या बाबतीत सेम आहे. फक्त पॉवरचा इफेक्ट पडतो यांच्यामध्ये, म्हणजे पॉवर 30 HP असणार आहे. पण कम्फर्टनेसच्या बाबतीमध्ये, बाकी फीचरच्या बाबतीमध्ये सर्व फीचर्स तुम्हाला बघायला मिळतील. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केला महिंद्राचा 2025चा महिंद्रा ओजा 27 HP. ओके, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगायचं आहे. आणि मित्रांनो महिंद्रा ॲक्च्युअली तुम्हाला माहिती आहे जगातला सगळ्यात मोठा ब्रँड आहे ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरिंग जगतामध्ये. ऑब्व्हियसली काहीतरी मशीन बनवलं आहे त्यांनी, काहीतरी डोकं लावून बनवलं. ओके, आणि या ट्रॅक्टरचं एक वैयक्तिक सांगायला बघायला गेलं ना तर त्याच्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी खर्च वाढते. आणि देन तुमचं महिंद्राचं जे इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी त्यांनी लावलेली आहे त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का, लाईव्ह अपडेट तुम्हाला बघायला मिळतं मोबाईलवरती. आणि ऑब्व्हियसली जर तुमचं कम्फर्ट वाढते तर तुमची प्रोडक्टिव्हिटी पण वाढते. ओके, त्यामुळे तुमचं बाकीच्या सर्व गोष्टीमध्ये ट्रॅक्टर जो आहे तो एक नंबर येतो. नक्की ट्राय करा महिंद्रा. एकदा शेजारच्या महिंद्रा शोरूमला भेट द्या. आणि हो, व्हिडिओ एंड करून राहिलो, फक्त सगळ्यांनी ना कमेंट टाकायची की महिंद्रा कसं वाटतो तुम्हाला. देन खाली लाल रंगाचं बटन आहे ते दाबायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं, व्हिडिओला लाईक करायचं. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.